आपण आपल्या उपासनेस आरंभ करूयात. परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. आकाश व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, सियोनेतून तुला आशीर्वाद देऊ. आमेन. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र बहुसन्माने आमच्या जिवंत गौरवी देव बापा, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या आसनाजवळ. या पवित्र वारी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. ते आमची धार्मिकता, आमचं चांगुलपण, आमचं नीतिमत्व म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत असं मुळीच नाही. तर प्रभू परमेश्वरा, ही तू आम्हावर केलेली दया आणि कृपा आहे. कारण प्रभू परमेश्वरा, इर्मया संदेष्टार त्याच्या विलाप गीतामध्ये म्हणतो, आम्ही भस्म झालो नाहीत ही त्याची दया होय, आणि त्याच्या करुणेत खंड पडत नाही, तर ती रोज आम्हासाठी नवी अशी होते. होय प्रभू परमेश्वरा, रोज नवी होणारी तुझी दया, तुझी कृपा आतापर्यंत तू आम्हासाठी प्रवाहित ठेवलीस, आणि म्हणून प्रभू या भूमीवर आम्ही सुस्थितीमध्ये आहोत. प्रभू, आजच्या या उपासनेचा लाभ तू आम्हाला घडू दिलास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. या उपासनेमध्ये पुढे जात असताना आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन होतो, नतमस्तक होतो आणि विनंती करतो, आम्हा पातक्यांचा स्वीकार कर. आणि प्रभू, उत्सुकतेच्या आत्म्याने आम्हा प्रत्येकाला सावरून धर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी आपण यावेळेस उपासना संगीतातून गीत क्रमांक 40 हे गीत गाऊन परमेश्वराचं गौरव करूया. उपासना संगीत गीत क्रमांक 40. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती, भूत भव्य की वर्तमान हे ज्या प्रभुच्या आधी, देह धराया त्याला पतितांची प्रीती, अनन्य मुचा पिता तारिता, जीवन झाला नता तत्वता, धरणीला स्वर्गता तयास विसरुनी व्यर्थ कशाला लोकी भटकावे, माय सोडुनी क्षुधार्थ बाळे कोठे मी जावे. जे
कल्पलता सोडूनी शाल्मली शोधित हिंडावे. नित्य सुधा सोडूनी शुंठीला का स्वीकारावे. सदा पाय येशूचे पुढे मम अन्य विषय नच सुचे मना मग. जीवित नच हे रुचे तया विन. द्राक्ष वेल तो शाखा त्याची मी मजला ठावे. मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे. आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार एकत्रित म्हणूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळी दुःख भोगले, ज्याला बलस्थान दिले, जो मरण पावला व ज्याला उरले, जो नरकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक ख्रिस्त मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमीन. वाचन करूयात. स्तोत्र क्रमांक 38. स्तोत्र क्रमांक 38 यातील पहिली 12 वचने आपल्यासाठी. याचं वाचन रश्मी मारिपाग ह्या करते. यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्रसंहिता 38 1-12. स्तोत्रसंहिता 38 1-12. पश्चाताप अंतःकरणाची प्रार्थना. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको, संतापून मला शिक्षा करू नको. तुझे भान माझ्या देहात खोल रुतले आहेत. तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे. तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही. माझ्या पापामुळे माझ्या अस्थित स्वस्थ नाही, कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहे. जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहे. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सोडून त्यास दुर्गंधी सुटली आहे. माझ्या अंगाला आळे पिळे येतात. मी अगदी वाकून गेलो आहे. दिवसभर मी तुझ्या सुटक्याच्या वेशाने फिरतो. माझ्या कबरेला दहा सुटला आहे. माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही. माझे अंग बधीर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे. मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे. हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे. माझे कहणे तुझ्यापासून गुप्त नाही. माझे काळीज धडधडत आहे. माझी शक्ती मला सोडून गेली आहे. माझ्या डोळ्यात तेजही राहिले नाही. माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहूच दूर राहतात. माझे जवळचे आप्तजनही दूर उभे आहेत. माझा जीव धावयास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडितात. माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात. ते दिवसभर कपटाच्या मसलती करीत राहतात. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते, सत्य आहे व सर्वदा युगांनी होईल. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण
दुसरे राजे याचा 7वा अध्याय 1 ते 12 ही वचने वाचणार आहोत. दुसरे राजे 7वा अध्याय 1 ते 12 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण डॉक्टर सौ सीमा पाटोळे या करतील. या वेळेमध्ये आपण शास्त्र पाठाचे वाचन करणार आहोत. दुसरे राजे याचा 7वा अध्याय 1 ते 12 ही वचने. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोमरोनाच्या वेशीत 1 माप सपीट 1 शेकेलास व 2 मापे सातू 1 शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदारांच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावयाचा नाहीस. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होती. ती एकमेकास म्हणाली, येथे बसून का मरावे? नगरात जाऊन म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई, आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच. तर चला, आपण अरामी सेनेस जाऊन मिळू. त्यांनी आपल्याला जिवंत ठेविले तर आपण जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकिले तर आपण मरून, एवढेच. ते संध्याकाळच्या वेळीस अरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. अरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात तो तेथे एकही माणूस नव्हता, कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला अरामी सैन्याच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य घेऊन देव करून बोलावली आहेत. म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले. आपले डेरे, घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली. मग परत येऊन ते दुसऱ्या डेरेत गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी छपवून ठेविला. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपला शासन होईल. तर चला, आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू. त्यांनी जाऊन नगराच्या वेशकरांना हाक मारून सांगितले, आम्ही आरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो. तो पहा, तेथे एकही मनुष्य नाही, मनुष्यांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे ही बांधून ठेवली आहेत, डेरेही जशाचे तसे आहेत. तेव्हा वेसकरांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोहोचवली. राजा रात्रीचा उठून आपल्या सेवकास म्हणाला, आरामी लोकांचा काय विचार आहे हे मी तुम्हास सांगतो. त्यास ठाऊक आहे की आपली उपासमार झाली. आहे हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत. त्यांचा मनसुबा असा की आपण नगरातून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडून नगरात प्रवेश करावे. आमेन. सर्व वचन देव बापामासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. पत्र वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत पावलाने इफिस्करास लिहिलेले पत्र. संत पावलाने इफिस्करास लिहिलेले पत्र याचा 5वा अध्याय यातील 8 ते 21 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण राजू पातारे हे करतील. पत्राचं वाचन करूया. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 8 ते 21 ही वचनं. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी आपल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणून आहात. पोकळ भाषेने कोणी तुम्हास
फसवू नये, कारण अशा पापांमुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रावर देवाचा कोप होतो. यास्तव तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारिखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपणा, धार्मिकता, सत्यता यात आहे. प्रभूला काय पसंत आहे हे पारखून घेत जा. अंधकाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. इतकेच नव्हे तर त्याचा प्रतिकार करा, कारण त्या लोकांच्या हातून गुप्तपणे जे कर्मे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जेचे आहे. कोणताही दोष उघडकीस आणला म्हणजे त्यावर प्रकाश पडतो. जे काही उघड झालेले असते ते प्रकाशित होते. यास्तव तो म्हणतो, हे निद्रास्त, जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझवर प्रकाशेल. तुम्ही आज्ञा यांसारखे नव्हे तर ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध या एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. येथे शास्त्रपाठ वाचन समाप्त. वाचलेल्या सर्व वरती देवबाप आशीर्वाद पाठवा. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत मार्काने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत मार्काने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 9वा अध्याय, यातील 33 ते 37 ही वचने. नम्रतेविषयी धडा. पुढे ते कफरनहूमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांच्या वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या 12 जणांस बोलावून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे. मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बाळकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देवबाप आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमीन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपल्यासाठी ही मध्यस्थीची प्रार्थना सौ मंजुताई ससाने ह्या करतील. करूया. हे आमच्या स्वर्गातले जिवंत देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता, तुला मान, महिमा, गौरव, सन्मान देते बाप्पा.
आजचे दिवस तू आम्हाला दाखवले बाप्पा. आजच्या दिवसला तू आम्हाला नवीन श्वास दिले बाप्पा. तुला मान महिमा गौरव देते माझ्या देव बाप्पा. आजची संधी तू मध्यस्थी करण्यासाठी मला दिली बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते येशू बाप्पा. प्रार्थना करत आहे बाप्पा ह्या जगासाठी बाप्पा, ह्या देशासाठी बाप्पा. ह्या देशामध्ये जे काही महामारी पसरली हे तुला माहिती आहे बाप्पा. माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे माझ्या देव बाप्पा. ह्या आजारापासून तू सर्वांना मुक्त कर माझ्या देव बाप्पा, आणि तू करणाऱ्यास आमचा विश्वास आहे येशू बाप्पा. माझी प्रार्थना त्या लोकांसाठी बाप्पा, जे लोक बाप्पा ह्या आजारापासून पीडित झालेले आहेत बाप्पा. अशा सर्वांची काळजी तू घे माझ्या देव बाप्पा. तुझा पवित्र हात त्यांच्यावर ठेव माझ्या देव बाप्पा. आणि त्यांची सेवा करत असताना बाप्पा तू प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक नर्स ह्यांची काळजी तू घे बाप्पा. त्यांना हा आजारापासून तू त्यांचा बचाव कर माझ्या देव बाप्पा. प्रार्थना करत आहे बाप्पा आमच्या देशासाठी बाप्पा. आमच्या देशामध्ये जेवढे मंत्रिमंडळ आहेत बाप्पा, प्रत्येक मंत्रिमंडळावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव बाप्पा. प्रभूजी त्यांनी योग्य निर्णय असं घ्यावा माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करत आहे बाप्पा सर्व सैनिक दलांसाठी बाप्पा, जे बाप्पा युद्ध करण्यासाठी सीमेवर जात असताना बाप्पा तू लागणारे सर्व शक्ती, सामर्थ्य, बुद्धी त्यांना दे बाप्पा. त्यांची काळजी घे, त्यांना आरोग्य दे माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करत आहे बाप्पा सर्व आजारी लोकांसाठी बाप्पा. सर्वांना सुख समाधानी ठेव बाप्पा. प्रार्थना करत आहे प्रत्येक गोरगरिबांसाठी बाप्पा, भुकेले तहानलेल्यांसाठी बाप्पा. तू सर्वांचा कैवारी हो माझ्या देव बाप्पा. प्रभूजी त्यांना लागणारे सर्व वस्तूंचा पुरवठा तू कर माझ्या देव बाप्पा. प्रार्थना करत आहे बाप्पा हा लॉकडाऊनमुळे कितीतरी लोकांची बाप्पा नोकरी गेली माझ्या देव बाप्पा. तू असे सर्व माझ्या भाऊ बहिणीची काळजी घे माझ्या देव बाप्पा. त्यांना लागणारे सर्व गोष्टींचा पुरवठा तू कर माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करत आहे प्रार्थना करत आहे बाप्पा प्रत्येक लहान थोरांसाठी बाप्पा. प्रत्येकाच्या जीवात्म्याची काळजी मी तुझ्या हाती देते माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करत आहे बाप्पा असे सर्व लोकांसाठी बाप्पा जे कामाला जातात बाप्पा, त्यांचं जाणं आणि येणं तू सुखरूप कर माझ्या देव बाप्पा. सर्व लोकांना हा आजारापासून तू बचाव कर माझ्या देव बाप्पा. प्रार्थना करत आहे बाप्पा आमचे सर्व पालक साहेबांसाठी बाप्पा, जे प्रत्येक जण बाप्पा आपल्या घरातून ऑनलाईन बाप्पा आम्हापर्यंत संदेश पोहोचत आहे बाप्पा. असे सर्व पालक वर्गांना मी तुझ्या हाती देते बाप्पा. तू त्यांची काळजी घे बाप्पा, त्यांच्या संगती राहा येशू बाप्पा. मी प्रार्थना करत आहे बाप्पा सेंट लूक मंडळीसाठी बाप्पा. सेंट लूक मंडळी ही तुझ्या रक्ताने खंडून घेतलेली मंडळी माझ्या देव बाप्पा. ह्या मंडळीमधले प्रत्येक लोकांसाठी मी प्रार्थना करते बाप्पा. प्रत्येक सभासदांसाठी मी प्रार्थना करत आहे माझ्या देव बाप्पा. प्रत्येकाला तू आजपर्यंत सांभाळलं, राखलं माझं देव बाप्पा. ही तुझी दया आणि कृपा आमच्यावर आहे बाप्पा. खरोखर तू आमच्यावर किती प्रेम करत आहे बाप्पा. तुझी महान कृपाबद्दल मी तुला धन्यवाद देते माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करत आहे सर्व वडील वर्गांसाठी बाप्पा, युथ ग्रुपसाठी बाप्पा, संडे स्कूलसाठी बाप्पा. प्रत्येकाची काळजी तू घे माझ्या देव बाप्पा. प्रत्येक संडे स्कूल टीचरांसाठी मी प्रार्थना करत आहे बाप्पा. सर्वांना तू आजपर्यंत सांभाळे, इथून पुढे देखील बाप्पा तू त्यांची सहायता मदत कर माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करत आहे बाप्पा आमचे पालक साहेबांसाठी बाप्पा. आजपर्यंत तू त्यांचा सांभाळ केलं बाप्पा. त्यांना सर्व आजारापासून तू लांब ठेवले बाप्पा. तू त्यांना आरोग्य देऊन निरोगी ठेवले माझ्या देव बाप्पा. इथून पुढं देखील बाप्पा तू त्यांच्या संगती राहा, त्यांची काळजी घे माझ्या देव बाप्पा. आणि जे काय संदेश ते आमच्यासाठी घेऊन आलेले आहेत बाप्पा, प्रभूजी ते आमच्या कानी पडू दे येशू बाप्पा. ते संदेश आम्ही ऐकून सोडून न देता बाप्पा त्याच्यावर अंमल करावा असं होऊ दे बाप्पा. ते संदेश आम्हाला समजू दे बाप्पा. त्याचप्रमाणे मी प्रार्थना करत आहे बाप्पा पाथरे पालक साहेबांसाठी बाप्पा. आजपर्यंत त्यांचा सांभाळ केलंय, इथून पुढे देखील बाप्पा तू त्यांचे संगती राहीशू बाप्पा. आणि त्यांच्या परिवारावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव बाप्पा. प्रार्थना करत आहे बाप्पा आजपर्यंत जसं आम्हाला तू सुखरूप ठेवले बाप्पा, तसंच बाप्पा सर्वांना सुख समाधानात ठेव येशू बाप्पा. तुझी काळजी, सर्वांची काळजी, चिंता मी तुझ्या हाती सोडते बाप्पा. तू चालक मालक हो बाप्पा. प्रार्थनेमध्ये माझ्याकडून कुठं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर बाप्पा. इथून पुढची सर्व वेळ काळ मी तुझ्या हाती सोडते. ही लहानशी प्रार्थना धन्यता येशूच्या नावाने मागते, म्हणून तो ऐक. यावेळीमध्ये आपण संदेशाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या माना झुकूयात आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊयात. बहने दे उस हवा को, बहने दे उस हवा
अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। प्रार्थना करूयात. प्रीतीपूर्ण गौरव यहोवा दैवापा, फिरून एक वार तुझ्या दयेच्या स्नानावर घेतलं आभार मानतो. तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असताना पवित्र आत्म्या पूर्णपणे तुझ्या आश्रयाला येतो. या वेळेपासून पुढे तू आम्हाला चालवतो, मला राखतो, मला पाळ, तूच आम्हाला चाल. हे देवा, तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या, तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूयात. फिरून एक वार या महिन्यातील या तिसऱ्या प्रभुवारी परमेश्वर देवबापानं आपल्याला ही महान संधी दिली की आपल्या घरांमध्ये का असाना, परंतु आपण त्याच्या समक्षतेत पवित्र उपासनेच्या वेळी एकत्र यावं आणि त्याची उपासना आपण करावी. नीतिसूत्रे, क्षमा करा, स्तोत्र 68 आणि याच्या 19 वचनामध्ये नीतिसूत्रकार असं म्हणतो, प्रभू धन्यवादित असो, प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो, देव आमचे तारणा. श्राधीश परमेश्वर धन्यवादित असो, कारण तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय मंडळी, गेल्या 3 महिन्यापासून आपण आपल्या घरांमध्ये बंदिस्त झालेलो आहोत. कोरोना व्हायरस या व्हायरसमुळे आणि सर्वत्र याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना आपल्या शहरामध्ये आपण राहतो त्या परिसरामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात हा प्रादुर्भाव संसर्ग वाढलेला आहे. परंतु जरी तो वाढलेला असला, आपल्या अगदी जवळ येऊन ठेपलेला असला, तरी परंतु आपण आज देवाचं गौरव त्याच्या अपेक्षेप्रमाणे करत आहोत. कारण त्याचं अभिवचन आहे, मी तुमचा भार प्रतिदिनी वाहणारा देव आहे. प्रतिदिनी आपली काळजी घेणारा आपला देव आहे. का आपल्या अंतःकरणानं म्हणू नये, यहोवा तू चांगला देव आहेस आणि तू सर्व काही सर्वदा चांगलंच करतो. देवाच्या प्रिय मंडळी, गेल्या 3 महिन्यापासून या लॉकडाऊनच्या कारणामुळे प्रत्येक मनुष्य आपल्याला आता त्रस्त झालेला दिसत आहे. आणि जरी बाहेर मरी असली तरी पुष्कळशे लोक घरात बसवत नाही आणि म्हणून घराबाहेर पडत आहेत, दंड भरत आहेत, परंतु घराबाहेर पडतच आहे. घरामध्ये बसून आपण करायचं तरी काय, असे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. आज देवाच्या पवित्र वचनातून आपणाशी बोलत असताना संत पावलानं 21 येथील मंडळीस लिहिलेले पत्र याचा 5वा अध्याय आणि 8 ते 21 ही वचने आपण ऐकलेली आहे. आणि या वचनांमधून प्रामुख्याने 16 आणि 17 या 2 वचनांकडे आपण लक्ष देणार आहोत. मागील शनिवारी फेसबुकवर अल्फा ओमेगा द्वारा लाईव्ह देवाच्या वचनातून बोलण्याची संधी मला मिळाली आणि त्यावेळेस मी या विषयावर बोललो होतो. आणि या ठिकाणी संत श्रेष्ठ पाऊल असं म्हणत आहे 16व्या आणि 17व्या वचनामध्ये, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. वेळेचा
सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. दोन गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत. प्रामुख्याने संत श्रेष्ठ पावलानं इफिस येथील मंडळीला पत्र लिहित असताना अनेक गोष्टी त्यानं या पत्रात उल्लेखलेल्या आहेत. प्रामुख्याने त्यानं 4थ्या अध्यायाच्या 2ऱ्या भागामध्ये दिनचर्येकरता नियम या मथळ्याखाली मार्गदर्शन केलेलं आहे. दिनचर्येकरता ख्रिस्ती मनुष्याची दिनचर्या कशी असावी, दैनंदिन जीवनाची नियमावली, त्याच्यामध्ये या गोष्टीविषयी त्यानं मार्गदर्शन केले आणि अनेक गोष्टी त्यानं यातून सांगितलेल्या आहेत. आणि 5व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला ख्रिस्ती नियमावलीमध्ये, दिनचर्येच्या नियमावलीमध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत असाव्या याचं मार्गदर्शन त्यानं केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि हे मार्गदर्शन करताना हे 2 महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख तो करत आहे. प्रथम, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे, वाईट दिवस आहे. आणि म्हणून जी संधी या वेळेच्या रूपात मिळालेली आहे त्याचा चांगला उपयोग करा, सदुपयोग करा. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि मानवजातीसाठी. आता आपण जर पाहू गेलो तर या 3 महिन्यामध्ये या भयंकर व्हायरसचा संसर्ग सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आता गत सोमवारपासून आपल्या पुणे शहरामध्ये लॉकडाऊन आहे, कडक लॉकडाऊन पाळलं जात आहे. परंतु आपण जर पेपरच्या माध्यमातून बातम्या ऐकल्या, टीव्हीच्या माध्यमातून बातम्या ऐकल्या, तर आपल्याला हे दिसतंय की जरी लॉकडाऊन असलं, बाहेर निघण्यास बंदी असली, मज्जाव असला आणि अनेक ठिकाणी हे कडक रीतीनं अंमलात येताना आपल्याला दिसत जरी असलं, तरी परंतु रुग्ण संख्या हजारोंच्या संख्येनं प्रति दिवशी वाढत आहे, भर पडत आहे. देवाच्या दिवस वाईट आहेत, वेळेचा सदुपयोग करा. आता वाईट दिवस म्हटलं आणि त्यातल्या त्यात मरीसारखा संसर्ग जर पसरलेला आहे, तर आपण वेळेचा चांगला उपयोग करणं हे मनात तरी येतं का, मनामध्ये तरी येतं का? ज्याला त्याला या मृत्यूच्या भयानं त्रासून टाकलेलं असतं. आणि मग चांगले विचार मनात येणं, सकारात्मक विचार मनात येणं, दुसऱ्यांचं हित पाहण्याचा विचार मनात येणं, स्वार्थ सांगण्याचा विचार मनात येणं, येशू हा एकमेव मुक्तिदाता, आरोग्यदाता आहे हे लोकांना पटवून देण्याचा विचार मनात येणं शक्य तरी आहे का? दुरान्वय हे शक्य होत नाही. पण ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं जर या प्रसंगाकडे आपण पाहत असू, तर ज्या दिवसापासून हा संसर्ग आपल्या शहरामध्ये प्रवेश करता झाला, वाढू लागला, देवाच्या प्रिय मंडळी, आपल्याला घरात बसण्याच्या सूचना मिळाल्या, आदेश मिळाल्या. आपण घरात न बसता आपण विश्वासानं किमान आपल्या शेजाऱ्याला तरी हे सांगण्याचा नेटानं प्रयत्न केला आहे की येशू हाच आपल्याला रोगमुक्त करणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करा, दिवस वाईट आहे. मग चांगला उपयोग काय करायचा आहे आपल्याला? एक उदाहरण पवित्र शास्त्रातलं यावेळेस मी आपल्या पुढे ठेवत आहे. जुन्या करारातला जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे, त्या शास्त्रपाठामध्ये आपल्याला एक चित्र दिसतं की देवाच्या लोकांना शत्रू पक्षानं चारी बाजूने घेरलेला आहे आणि देवाचे लोक काळजीमध्ये आहेत.
आणि मरणाच्या भयानं देवाच्या लोकांना राजासहित त्याच्या प्रजेला ग्रासून टाकलेला आहे. सगळ्या नगरामध्ये शुकशुकाट झालेला आहे. कोणी बाहेर निघायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये 4 माणसं जे कोडी आहेत असं म्हटलेलं आहे. पहा 3ऱ्या वचनापासून 2 राजे 7 अध्याय. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होते. ते एकमेकांना म्हणाले, येथे बसून का मरावे? आपण जर आपल्या नगरातच बसून राहिलो तर उपासमारीमुळे आपण मरणारच आहोत. आणि म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? नगरात जाऊन म्हटले, कारण तेथे महागाई आणि येथे बसून राहिलं तरीही मरणारच, तर चला आपण आरामी सेनेस जाऊन मिळू. त्यांनी आपल्याला जीवन ठेवले तर जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आजही आपण आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हे अनुभवत आहोत की नाही? हे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रत्येकच गोष्टींचे भाव भयंकर वाढलेले आहेत. त्या काळात सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली. शत्रू पक्षाने संपूर्ण 4 बाजूनी नगर वेढलेलं आहे आणि नगरात आता सर्व काही महागलेलं आहे. आणि हे 4 कोडी म्हणतात, नगरात जर आपण गेलो तिथे आपण उपासमारी होणार, कारण सगळ्याच गोष्टींचे भाव वाढलेले असणार. बाहेर पडलो तर आरामी सेना कदाचित आपल्याला मारून टाकेल. आणि म्हणून मग इथं बसून मरण्यापेक्षा आपण जाऊन शत्रू पक्षाला शरण जाऊ. जर त्यांनी आपल्याला जगायची संधी दिली तर जगू. आणि हा विचार करून ते नगराबाहेर पडलेले आहेत. आणि नगराबाहेर पडल्यानंतर ते काय अनुभवतात? तर ज्या आरामी सेनेच्या भयानं राजा आणि त्याची प्रजा भयग्रस्त झाली आणि स्वतःला कोंडून घेतलं. ती आरामी सेना त्या नगराच्या अवतीभोवती त्यांना कुठंच दिसली नाही. कुठंच दिसली नाही. दुसरी गोष्ट, ते आपली छावणी सोडून निघून गेलेले आहेत. तिसरी गोष्ट 8व्या वचनात, छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली. आणि मग परत ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन लपवून ठेवले. म्हणजे आरामी सेना सर्व काही जे घेऊन आले होते ते तिथंच सोडून ती आपला जीव वाचून पळून गेलेली आहे. कारण देव आपल्या लोकांची काळजी घेतो. देव आपल्या लोकांना शत्रूच्या तावडीतून सोडवतो. तो शत्रूचं भक्ष्य आपल्या लोकांना होऊ देणारा देव नाही. आणि मग या लोकांनी 4 कोड्यांनी ते पाहिलं. प्रथम पोटभर जेवले. दुसरं, आपल्या भविष्यासाठी त्या डेऱ्यातून जितकं काय त्यांना घेता येईल ते त्यांनी घेतलं. सुरक्षित ठिकाणी जाऊन ते ठेवलं. आणि ते ठेवल्यानंतर मग त्यांच्या मनात एक फार महत्वाचा विचार. काय विचार आला? मग ते आपसात म्हणू लागले. आपसात 4 जण आहेत. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आपण करीत आहोत ते बरे नाही. आज तर सुवार्ता शुभवृत्त कळविण्याचा दिवस आहे. आज शुभवृत्त कळविण्याचा दिवस आहे. पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ येईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. सकाळ होईपर्यंत जर आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण जाऊन राजवाड्यात ही शुभवार्ता कळवूया. देवाच्या प्रिय शत्रूने 4ही बाजूनी त्यांना वेढून टाकलं होतं. मरणाच्या भयानं त्यांना ग्रासलेलं होतं. म्हणून त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलेलं होतं. नगरात कोंडून घेतलेलं होतं. पण या 4 कोड्यांनी जेव्हा वास्तवात तेथे गेले, सत्य आहे की त्यांनी हा विचार केला
इथं जरी बसलो तरी मरण आहे, बाहेर निघालो तरी मरण आहे, तर का नाही आपण शत्रू पक्षाला शरण जाऊ? त्यांनी दिली संधी जगायची तर जगू, असं अविचार करून ते बाहेर पडले. परंतु ज्यावेळेस त्यांनी जाऊन पाहिलं तर पहिली गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली ती काय होती? ज्या शत्रूच्या भयानं, ज्या मृत्यूच्या भयानं सगळं नगर स्वस्थ झालेलं होतं, शांत झालेलं होतं, घरात बंद झालेलं होतं, तो शत्रूच परमेश्वरानं पळवून लावला. तो शत्रू त्या नगराच्या अवतीभोवती सुद्धा त्यांना दिसलेला नाही. ज्या मरणाच्या भयानं देवाना, ज्या मरणाच्या भयानं त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं होतं, त्या मृत्यूचं भय देवानं नाहीसं करून टाकलं, शत्रूला घालवून. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये शत्रू पक्षाने आणलेलं सोनं, नाणं, रूप म्हणजे संपत्ती ही त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध झाली. आणि म्हणून या 4 कोड्यांनी केलेला विचार फार महत्वाचा. त्यांनी हे जाणलं, त्यांच्या लक्षात हे आलं, आपण करत आहोत ते बरं नाही. होय देवाच्या प्रिय, आज गेल्या 3 महिन्यापासून या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आपल्यातील पुष्कळ लोकांनी शक्य झालं असेल तर आपल्या भावी काळ सुस्थितीत राहावा म्हणून नियोजन करून ठेवलं असेल, आपल्या मुलाबाळांची व्यवस्था करून ठेवली असेल, कुटुंबाची व्यवस्था करून ठेवली असेल. हे गैर आहे, चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. परंतु देवाच्या ज्या देवाची आपण लेकरं आहोत तो आपली काळजी घेणारा देव आहे, तो शत्रूचं निवारण करणारा देव आहे, मृत्यूपासून सोडवणारा देव आहे. आज आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे, आपण करत आहोत ते बरोबर नाही. आपल्याला स्वार्थ सांगण्याची गरज आहे. काय स्वार्थ आपल्याला, काय स्वार्थ आपल्याला? आज आपल्याजवळ ती सुवार्थ आहे. भिऊ नका, तारणारा तुमच्यासाठी येशू आहे. भिऊ नका, उद्धार करता येशू आज आपल्यासाठी आहे. भिऊ नका, आरोग्य देणारा येशू आपल्या जवळ आहे. भिऊ नका, सैतानाला आपल्या पायाखाली ठेवलेला, तुडवलेला येशू आपल्या बरोबर आहे. होय, आज ही स्वार्थ सांगण्याची गरज आहे. हे शुभवृत्त किमान आपल्या शेजाऱ्याला सांगण्याची गरज आहे. आपण करत आहोत ते योग्य आहे का याचा प्रथम विचार करा. दिवस वाईट आहेत तरी पाऊल म्हणतो वेळेचा सदुपयोग करा, वेळेचा चांगला उपयोग करा. देवाच्या प्रिय मंडळी, दिवस वाईट आहेत म्हणून आपण आपल्या कामाला जाणं बंद करत आहोत काय? जेथे कामाला जावं लागतं तेथे कामाला जाणं आपण करतच आहोत. यापूर्वी आपण केलेला. वेळेचा सदुपयोग करा. आपल्या नोकरीच्या ठिकाणी ज्यांना हे माहिती नाही त्यांना सांगा, धाडसानं सांगा, प्रार्थनापूर्वक सांगा. कार्य परमेश्वराचा आत्मा करणार. जसं उपदेशक म्हटलं, सकाळी आपलं बी पेर, संध्याकाळी आपला हात आवरू नको. कोणतं उगवायचंय हे परमेश्वर ठरवणार. आज प्रार्थनापूर्वक हे सांगण्याची गरज आहे. देवाच्या मंडळी, आज विचार कर, या वाईट दिवसांमध्ये आपण करत आहोत ते योग्य आहे काय? जसं या 4 कोड्यांच्या मनात पहिला विचार हा आला, आपण करत आहोत ते बरे नाही. मृत्यूचं भय नाहीसं झालेलं आहे, शत्रू निघून गेलेला आहे. आपण स्वतःच घर भरत आहोत, आपण करत आहोत ते योग्य नाही हा विचार आपल्या मनात येत आहे का? आज सुवार्थ कळविण्याचा दिवस आहे, शुभवृत्त सांगण्याचा दिवस आहे, गुड न्यूज सांगण्याचा दिवस आहे. आपण ते या 3 महिन्यात करू शकलेलो आहोत का? त्यानं आपल्याला माहिती आहे
देवाचं वचन म्हणतं, भिवू नका, मी जगाला जिंकलेला आहे. येशूनं म्हटलेलं आहे, भिवू नका, मी जगाला जिंकलेला आहे. आज आपण त्यावर विश्वास ठेवू बाहेर पडत आहोत का? सांगण्याचं ओझ घेत आहोत काय? आपलं तारण झालं, आपल्या कुटुंबाचं तारण झालं म्हणजे सगळं संपलं असं आहे काय? नाही. आज प्रत्येक जीवात्मा देवाच्या दृष्टीनं मोलाचा, महत्वाचा, शुभवृत्त सांगण्याचा. आपण जर गप्प बसलो तर आपल्याला शासन होईल. देवाच्या प्रिय मंडळी, हा गंभीर इशारा आहे. आपण जर गप्प बसलो, आपण जर शांत राहिलो, वेळेचा सदुपयोग केला नाही, वाईट दिवस आहे, मरण आहे, या भीतीनं जर आपण स्वतःला घरात सुरक्षित ठेवण्याचं, घरात राहून आम्ही सुरक्षित राहू असं आपण म्हणू, आज कदाचित आपला बचाव होईल. पण या वचनाचा आधार घेता आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे, आपल्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार, कारण आपण वेळेचा सदुपयोग केला नाही. मागील रविवारी आपण ऐकलेला आहे. आता मी काय तुम्हाला विचारणार नाही कुठं असं लिहिलेलं आहे, बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहे. एक तर आधीच लॉकडाऊन आहे, अवतीभोवती हा व्हायरस आहे, आणि तुम्ही म्हणाल काय पाळक साहेब विचारायला लागले, हे कसं काय लक्षात ठेवायचं? होऊ शकतात. हे लॉकडाऊन नसतं तर कदाचित आपण लक्षात ठेवलं असतं, पण आता लॉकडाऊन आहे, मरणाचं भय आहे, आणि मग हे लक्षात राहणं अवघडच आहे. संत श्रेष्ठ पाऊल म्हणाला नाही का, आता मी अंतर्यामीबद्ध होऊन वर यरूशलेमेत जात आहे. तिथे गेल्यावर मला काय होईल माहिती नाही, पण बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहे. पवित्र आत्मा मला दाखवतो, इथून पुढे माझं तोंड तुम्ही पाहणार नाही, असं संत पावलाला तिथे वडिलांना सांगितलं. वडिलांना सांगितलं. पावलानं वेळेचा सदुपयोग केला. ज्याला माहित होतं मरण आहे, पण तरी तो म्हटला मी जाणारच. दिवस वाईट आहे, वेळेचा सदुपयोग करा. आपल्या शेजारच्याला सांगा, आपल्या शेजारच्याला सांगा, येशू मृत्युंजय आहे, येशू मरणावर विजय मिळवलेला आहे. आपलं मरण त्यानं 2000 वर्षापूर्वीच नाहीच केलेलं आहे. आपले आजार 2000 वर्षापूर्वीच त्यानं नाहीच केलेलं आहे. आणि त्याचं अभिवचन आहे, कुठली व्याधी तुझ्या तंबूजवळ मी येऊ देणार. देवाच्या प्रिय, वेळेचा सदुपयोग करा. गप्प राहिला तर वचन सांगतं आपल्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. चला राजवाड्याकडे, जेथे राजा आहे, राजाची प्रजा आहे, विश्वासणारे आहे, अविश्वासणारे सांगण्याकरता बाहेर धैर्याने सांगा, कारण आपला देव जो प्रतिदिनी आपला भार वाहतो तो आपल्या बरोबर आहे. जसं माग मी म्हणालो, तो आपल्या अगदी जवळ आहे. जवळ म्हणजे किती जवळ आहे? योहान म्हणतो, जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हा जो आहे तो मोठा आहे. आणि ह्यांनी जाऊन सांगितलं, राजानं, लोकांनी खात्री करून घेतली, आणि देवाच्या प्रिय मंडळी त्यांना खात्री झाली. आज वेळेचा सदुपयोग करण्याची गरज आहे. वेळेचा सदुपयोग करण्याची गरज आहे. होय, अशा लोकांना जे नैराश्यानं ग्रासलेले आहेत, मृत्यूच्या भयानं ग्रासलेले आहेत, काळजी, चिंता, विवंचनेमध्ये प्रत्येक श्वास घेत आहे. कित्येक लोक आत्महत्या करत आहेत. देवाच्या प्रिय मंडळी, सांगा, मृत्यूच्या भयानं वेळेचा सदुपयोग करण्याचं टाळू नका. सांगा त्यांना, येशू तुमच्या आणि तो तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. कारण त्याचं अभिवचन आहे, मी आलो ते तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं, आणि तेही विपुलतेचं जीवन प्राप्त व्हावं. प्रेज तो. दुसरा भाग संत पावलानं सांगितलं. काय सांगितलं? मूर्खासारखे होऊ नका, तर
प्रभूची इच्छा काय आहे हे जाणून घ्या. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. किती जण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेला मान्यता देतात, ती जाणून घेतात. देवाच्या प्रिय मुलांनो, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आतापर्यंत असंख्य वेळेस आपण बोललो, परंतु आपण त्याच्या इच्छेप्रमाणे खरंच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये तरी होऊ देऊ शकलेलो आहोत का, हे फार गरजेचं आहे. जाणून घ्या त्याची इच्छा काय आहे. आणि त्याची इच्छा काय आहे? एकाही आत्म्याचा नाश होय. एकाही आत्म्याचा नाश होय. एकही आत्मा त्या सैतानाचं भक्ष्य होय. आज त्याची इच्छा जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मार्काचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय, मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय, आणि या 9व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर देवाच्या प्रिय मंडळी या इच्छेविषयी पवित्र शास्त्र काय सांगतं का. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि याच्या 35व्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. त्याने बसून त्या 12 जणांना बोलावून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झालं पाहिजे. जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला झालं पाहिजे. ही येशूची इच्छा आहे, ही प्रभूची इच्छा आहे. आणि तो आपल्या 12 शिष्यांना हे समजावून सांगतो, तुमच्यातील कोणीही असो ज्याला पहिला व्हायची गरज आहे, इच्छा आहे, त्यानं शेवटलं व्हावं, म्हणजे सेवक झालं पाहिजे, दास झालं पाहिजे. आज पुष्कळ लोकांना सेवक होण्याची इच्छा आहे, सेवक होण्याची इच्छा, आणि ते होण्याकरता मग आज ते कुठल्याही थराला जाऊ शकतो. होय, ती प्रवृत्ती आहे. देवाच्या प्रिय सेवक म्हणून आपल्याला आपली योग्यता आणि लायकी सुद्धा प्रगट करून द्यायची, पटवून द्यायच्या. पण पाऊल म्हणतो नाही का, सेवक आम्ही त्याच्याबरोबर काम करत असताना आम्ही आमची योग्यता सिद्ध करतो, पटवून देतो. सेवक म्हणून आपण त्याला अपेक्षित आहोत, आपण त्याचे सेवक असावे ही त्याची पण इच्छा आहे. पण कसे कसे जो पहिला होऊ पाहतो त्याने शेवटला व्हायला, त्यानं नम्र आणि लीन असलं पाहिजे. आज असे सेवक स्वतः येशू ख्रिस्त शोधत आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, मत्तई शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, आणि या 12व्या अध्यायाच्या 50व्या वचनात काय म्हणते आपण पाहू. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे, स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे, स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होत असताना आपण वाचतो त्याच्याविषयी आकाशवाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे आणि तुम्ही ह्याच ऐका. काय आहे स्वर्गीय पित्याची इच्छा? जो ख्रिस्त आपल्या उद्धारासाठी त्यानं मानवी देहात पाठवला, ज्याच्याविषयी स्वतः स्वर्गीय पिता समाधानी आहे, संतुष्ट आहे, तो पिता म्हणतो तुम्ही ह्याच म्हणजे येशूचं ऐका. ही पित्याची इच्छा, ही पित्याची इच्छा. कोणाचं ऐकतो आपण? कोणाचं ऐकतो?
इतके वर्ष ख्रिस्ती जीवनाचा प्रवास करत असताना कोणाचा आपण ऐकतो, कोणाचा प्रभाव, कोणाच्या बोलण्याचा प्रभाव आपल्यावर पडतो, आपल्या विचारांवर, आपल्या कृतीवर पडतो. गांभीर्याने विचार करण्याची गरज. आज जर मी असं म्हटलं की जितका आपण आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीचं ऐकतो त्या मानानं आपण देवाचं ऐकत नाही. आणि जर माझं हे म्हणणं खोटं असेल तर प्रेज गॉड. पित्याची इच्छा आहे आपण येशूचं ऐकावं. आणि येशू म्हणतो सेवक व्हा, नम्र आणि दीन सेवक. येशू म्हणतो जो कोणी माझी सेवा करू पाहतो त्यानं मला अनुसरावं, माझं अनुकरण करावं. ही येशूची इच्छा आहे, ही पित्याची इच्छा आहे. देवाच्या आपण ही इच्छा समजावून घेतलेली आहे का? पौल म्हणतो प्रभूची इच्छा काय आहे हे जाणून घ्या, हे समजावून घ्या. मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय, मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय. आणि या 18व्या अध्यायामध्ये देवाचं वचन काय म्हणतं आपण पाहूया. मत्तई 18 आणि 24व्या वचनात असं म्हटलेलं आहे, आणि तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. देवाच्या प्रिय मंडळी, आपण देवाचे कर्जदार. आज आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या धण्याची इच्छा काय, आपल्या धण्याची इच्छा आपल्याविषयी काय आहे हे आपण समजावून घेणं फार अगत्याचं आणि गरजेचं आहे. फार अगत्याचं आणि गरजेचं आहे. योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय, योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय. आणि या 4थ्या अध्यायामध्ये 23व्या वचनामध्ये येशू ख्रिस्तानं फार महत्वाच्या गोष्टी सांगतात. 23 आणि 24. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने. काय म्हटलेलं आहे? खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंवा आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. येशू सांगत आत्म्यानं व खरेपणानं उपासना करणारे उपासक. आपला अनुभव इतक्या वर्षांचा काय आहे? जर मी असं म्हटलं की आपण उपासनेकरता मंदिरात आलो, परंतु येऊन मूल्यमापन करून निघून गेलो, तर हे खोटं असेल का? आपण उपासनेसाठी म्हणून पवित्र मंदिरात आणले गेलो इतके वर्ष देवाकडे. आठवण पहा देवाच्या प्रियमध्ये. कोणता दिवस आपल्याला असा आठवतो की आपण आत्म्यानं पित्याशी जोडलो, खरेपणानं फक्त उपासना म्हणजे उपासनाच आपण केली, मूल्यमापन आपण कोणाचं केलं नाही. दुर्दैवानं आपण ते करू शकतो. पण पित्याची इच्छा, अशीच इच्छा पित्याची आहे की त्याचे उपासक आत्म्यानं व खरेपणानं त्याची उपासना करणारे असावे. मूर्खासारखे होऊ नका. पित्याची प्रभूची इच्छा काय आहे समजावून घ्या. या ठिकाणी मी थांबणार आहे.
पुढे परत आपण यावर विचार करू. आज 2 गोष्टी आपण पाहिलेल्या. या लॉकडाऊनच्या काळामध्ये मरणाच्या भयानं आपण स्वतःला घरात सुखरूप ठेवलेला आहे. परंतु वचन सांगतं आपण शांत राहिलो तर आपल्याला शासन होईल. कारण येशूनं वधस्तंभावर मृत्यू नाहीसा केलेला आहे, आजार नाहीसे केलेले आहेत, रोग नाहीसे केलेले आहेत, व्हायरस नाहीसे केले आणि ते कायमचे नाहीसे. विश्वासणाऱ्यांच्या अवतीभोवती सुद्धा ते येणार नाही. प्रेज द लॉर्ड. सांगण्यासाठी प्रभूची इच्छा समजावून घ्या आणि ती पूर्ण करा. देवाचं वचन म्हणतं, यास्तव ज्यास ऐकावास कान आहे तो हे ऐकतो. प्रार्थना करू. पित्या आभार मानतो या वचनांवर आम्हाशी बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणार अंतःकरण द्यावं प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारा करतो म्हणून आहे. पित्या आमेन. ज्यांचे वाढदिवस, लग्न वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये झालेले आहेत, येणाऱ्या आठवड्यामध्ये आहेत, अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र बहुसन्माने आमच्या जिवंत गौरवी दे बापा, मान महिमा गौरव देत फिरून एक वार तुझ्या दयेच्या स्नाजवळ हा दास आलेला आहे. प्रभू परमेश्वरा, गत आठवड्यामध्ये ज्यांचे वैयक्तिक वाढदिवस झालेले आहेत, प्रभू परमेश्वरा येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांचे वाढदिवस होणार आहेत. प्रभू अशा सर्वांसाठी हा दास तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, आतापर्यंत प्रत्येकाला सांभाळलंस, राखलंस, लागणाऱ्या सर्व गोष्टीची पूर्तता त्यांच्यासाठी तू केलेली आहेस. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो प्रभू, येथून पुढेही तू त्यांच्या बरोबर राहा. त्यांच्या जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टीची पूर्तता तुझ्या पवित्र भांडारातून करावी अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. ज्या लेकरांचे वाढदिवस या आठवड्यामध्ये आहेत, प्रभू परमेश्वरा, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. जे शिक्षण ते लेकरं घेत आहेत, त्या शिक्षणामध्ये त्यांचा सहाय्य करता, मदत करता हो. त्यांच्या बुद्धीला स्पर्श कर आणि प्रभू परमेश्वरा, आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करण्याचं सामर्थ्य त्या लेकरांच्या ठाई असावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, जे तरुण वर्ग आहेत, तुझी सेवा करतात आणि आपलं जगी जीवन जगण्यासाठी लागणारा व्यवसाय आणि प्रभू परमेश्वरा नोकरी करतात, अशा सर्व तरुणांसाठी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, त्यांनाही तू विपुलतेच्या आशीर्वादाने भर, शक्ती, सामर्थ्य आणि आरोग्य दे. प्रभू परमेश्वरा, जे वार्धक्याकडे झुकत आहेत, अशांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, संपूर्ण जीवनामध्ये त्यांचा सांभाळ प्रतिपाळ केलास आणि प्रभू, आपल्या वयाच्या संध्याकाळच्या समयातून जात असताना त्यांचा तो येथून पुढे प्रतिपाळ करावास, लागणाऱ्या सर्व गोष्टी द्याव्यास अशी कळकळीने आग्रहाची विनंती आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू या आठवड्यामध्ये एक नवीन पान उलगडत आहेस. प्रभू परमेश्वरा, असे अनेक आशीर्वादित वाढदिवस प्रत्येकाला देऊन प्रभू त्यांचा सांभाळ प्रतिपाळ कर. प्रभू परमेश्वरा, जी काही सेवा त्यांच्यावर तू सोपवून दिलेली आहेस ती त्यांना प्रगट कर आणि ती त्यांच्याकडून करून घ्यावीस अशी विनंती आहे. ज्यांचे लग्न वाढदिवस या आठवड्यामध्ये आहेत, प्रभू परमेश्वरा, अशा उभयतांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांचा आत्तापर्यंत सांभाळ प्रतिपाळ केलास, तसंच येथून पुढेही करावास. त्यांना लागणाऱ्या सर्व जगी गोष्टीची पूर्तता त्यांच्या आयुष्यामध्ये तू केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, आध्यात्मिक जीवन उंचवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करावीस आणि प्रभू, त्यांना अधिकाधिक त्यांचा सहाय्य करता, मदत करता व्हावा. त्यांच्या सर्व कुटुंबियांना तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आणि आता देवजो बापाची प्रीती, देवजो पुत्र याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद
ज्यांचे वैयक्तिक वाढदिवस आणि लग्न वाढदिवस आहेत अशा सर्वांबरोबर आतापासून इथून पुढे युगानुयुग राहो. आमेन. या वेळेमध्ये आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणूया. आशीर्वाद घेऊन उपासनेची सांगता सुवंदे देव या गीताद्वारे करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव बाप्याची प्रीती, देव पुत्र याची कृपा आणि देव पवित्र आत्मा याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आतापासून इथून पुढे युगानुयुग राहो. आमेन. सुवन्य देव परात्पर